हॅलो नमस्कार, रेवतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण इथं ठेचा भाकर बनवणार आहोत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, चविष्ट लागतो, तोंडाला देखील चव येते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी मिरच्या घेतलेल्या आहे, छान स्वच्छ धुवून घेतले आहे आपण. मी फिकट मिरच्या घेतलेल्या आहे. इथं तुम्हाला तिखट ठेचा आवडत असेल तर तुम्ही जाड बारीक मिक्स घेऊ शकता. तर इथं मी फक्त फिकट जाड मिरच्या घेतलेल्या आहे, त्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहे 2 भागात. तर आता मस्त छान आपण तव्यावर भाजून घेऊ. मी गॅसवर तवा ठेवला, गरम केला आहे तवा. आपण त्याच्यावर छान मिरच्या भाजून घेतल्या आहे. थोडं तेल टाकायचं भाजायच्या वेळेस, म्हणजे छान भाजल्या जाता. हे आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहे छान. खूप पण नाही भाजायच्या आणि खूप कच्च्याही नाही राहू द्यायच्या, मिडियम भाजायच्या आहे, म्हणजे ठेचा लागायला एकदम छान चविष्ट लागतो. तोंडाला खूप चव येते असा ठेचा. एकदा नक्की बनवून बघा, अतिशय छान लागतो. आता आपण आपल्या मिरच्या भाजून झाले. शेंगदाणे घेतले आपण, शेंगदाणे देखील आपण थोडे भाजून घेतलेले. आता इथं थोडं लसूण घेतलेलं, थोडा हलका भाजून घ्यायचा आहे आपल्याला. लसूण खूप नाही भाजायचं आहे, हलकासा भाजून घ्यायचं आहे लसूण. नंतर आता आपलं सगळं भाजून झालेले शेंगदाण्याची आपण साल काढून घेतलेली. आता मी मिक्सरमध्ये न काढता इथं खलबत्त्यात जाड, एकदम जाड, खूप बारीक पण नाही करायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट. तर मी इथं खलबत्त्यात शेंगदाणे काढून घेतलेले जाड. आता लसूण हे आधी आपण मिरच्या कांडायच्या आधी आपल्याला लसूण बारीक करून घ्यायचा, कांडून घ्यायचा आहे. म्हणजे मिरच्या टाकल्यावर लसूण बारीक होत नाही, त्याच्यामुळे आधी लसूण बारीक करून घ्यायचा, मग मिरच्या टाकायच्या. आपल्याला तो ठेचा तयार करून घ्यायचा आहे. इथं आता मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेली 2. तुम्हाला कांदे जास्त आवडत असतील तर तुम्ही 2, 3, 4 कांदे टाकू शकता. मी इथं 3 कांदे घेतले, ते मिडियम साईजचे, ते कट करून घेतले. 2 ते 3 टोमॅटो घेतले, ते कट करून घेतले. इथं आता आपण गॅसवर कढई ठेवली, जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी केली आपण छान. मोहरी तडतडू द्यायची मस्त. जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी केली. तर आपण इथं कांदे टाकलेले, परतून घेतले थोडेसे. इथं मी अर्धा चम्मच तीळ घातलं आहे, आपलं पांढरं तीळ. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, पण टाकायचं, छान लागतं ठेचा. तर इथं आपण टोमॅटो पण टाकून घेतले, ते पण छान फ्राय करून घ्यायचे एकदम. टोमॅटो कांदे एकदम सैल मस्त छान थोडंसं गाळ होस तर आपल्याला परतवायचे. आता आपले टोमॅटो कांदे छान परतून झाले. थोडे अर्धा चम्मच आपल्याला हळद घालायची आहे. आता आपल्याला ठेचा घालून घ्यायचा. तर तो आपल्या बारीक केलेला ठेचा आहे, तो मी खलबत्त्यातच ठेचा तयार केला, मिक्सरच्या भांड्यात केला नाही. म्हणजे खलबत्त्यात कसं आपलं थोडंसं जाड बारीक ठेचा होतो, तो छान लागतो खायला. त्याच्यामुळे मी इथं खलबत्त्यात बारीक केलेला आहे, मिक्सरच्या भांड्यात नाही केलं. तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील करू शकता, पण खूप बारीक नाही करायचा, थोडंसं जाड बारीक राहू द्यायचा. तर आपण ठेचा टाकून घेतला, छान परतून घेतलं. चवीपुरते मीठ घालायचं आहे आपल्याला. आता इथं आपण ते जाड बारीक शेंगदाणे, म्हणजे मी खूप बारीक नाही केलेले शेंगदाण्याचं कूट, तर ते आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. म्हणजे थोडेसे असं खाप म्हणतो ना आपण, खापसारखे शेंगदाणे राहू द्यायचे, खापा. तर ते तोंडाला दाताखाली आल्यावर ते एकदम छान लागतो ठेचा. त्याच्यामुळे असे शेंगदाणे, जाड बारीक शेंगदाण्याचं कूट टाकायचं, छान लागतो. नंतर आपण कोथिंबीर टाकून घेतलेली, थोडं 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. थोडं वाफ काढून घ्यायची, परतवायचा छान खालीवर, एकजीव करून घ्यायचा. झाला आहे आपला ठेचा रेडी. तर आजचा ठेचा तुम्हाला आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला, हे आपण आता सर्व करून घेऊ. ठेचा भाकर, कांदा मस्त, वरून थोडंसं तेल टाकायचं की रेडी आपली ठेचा भाकर. तर चला, थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय.